मित्रांनो करायला लागली बघा वांग्याचं कालवण. येणं चिरते जरा एखादा खिडकाय बघ. पाण्यात बसलं म्हणा उडत ना खरकट पाणी पुसी तो पुसता पुसकी पुसून काढ. काढायचं पुसून. आज बाजार आहे बुधवार जायचं बघा दोस्ताला बाजारला. पूजाला जिलेबी भजी आणा. होय एवढी पूजाची माया करणार कोण या जगात. अगं तुझी माया केली तर मला खायला भेटेल. म्हणून तुझी जर माया करत नसतो तर मला खायला भेटला असतं. माझी माया करायला जगात अजून जलामलंच नाही कोण. मोना तुझी खरी माया कोण करतं खरं सांग. माझा आभा. हा बाय पोरगी सुद्धा माझ्या बाजूने आहे. कारण पोरीने मी दररोज खायला देतो. पोरीने वही मागितली वही देतो, पेन मागितला पेन देतो. फुटे दिला फुटे. हा बघा किती माझ्या लेकीवरती प्रेम आहे. त्याला म्हणायचं माझी लेक लाखा दे का माझा बाप लाखा दे. वांगी खिडकी येते का. एक पान इकडे तर एक पान तिकडं. असं ती वाकडी तोंड तर पाहिजे तिची. चिरड लागतंय. वांगी आता चिरून घेतली ना मग काय खरं नाही. कालवण कशाच करू आता चिरा वांगच. दुसरं काय करायचं आहे का. खिडकी नाही की बरं का अजून कुठं बघितलं एवढं खिडकी करता. पण वाकडे तिकडे ते ती वाकडी तिकडे जायची. काय करायचं. पहिली म्हणायची वाकडी तिकडे बाबा ती लाल्या शेंगा साहेबाचा बांगला चुन्यानं रंगला हाय बाय पुण्याची तारीख बारीक. असं पहिलं आम्ही म्हणत होतो रे. आम्हाला आमची आजी शिकवायची. आम्हाला कोण शिकवायचं नाही. तुम्ही माया का तुमची माया किती सगळे आमची कोणी माया बी केली नाही ना अजून करत नाही. काम कर एवढंच येत. हाय जीवनात तेवढं भोगायचं हाय का. तुला काय कमी आहे का. कमी नाही रे हाय मस्त आहे नशिबाने. मोनी हाय बापू हाय हत्तीसारखा वाघ हाय. मला कडे तिकडे द्यावं मला मग काय मला हा मला सांगितले का बस घे नवरीला काम सांगायला नसते. तुझी सायकल इथं का स्वयंपाक घरात सायकल असते का बाहेर जागा खेळायचं. पेटला रे पेटला गॅस. होळी पेटली बघा दोस्तानो. बोमला ठो 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 हे शिमग्यात चुकली आहे का म्हणते. चुकले रे अजून काय काय दोस्तानो तसंच माझा पाय मुरगाळलाय. जरा उपाय असला तर सांगा. जाऊन ते काय म्हणते ते की मुडपा कोण काढते त्यांच्याकडे जाऊन काढायचं. खोबरेल तेल न्यायचं चोळा म्हणायचं व्हायचं रडायचं. असं पाय केला का करू देत. थंडाव थंडाव आहे. किती काय म्हणते म्हणा आपल्या ताईला मदत करत जा. आपली आई आहे कळलं का. आईची सेवा करायची. आईला स्वयंपाक करात मदत करायची. आईला एक ग्लास दूध भरून द्यायचं प्यायला. मग ताईला पण द्यायचं प्यायला. अरे बापरे तरी म्हणलं साखर संपते कशी.
मी 2 किलो साखर आणलेली, अर्धा किलो सुद्धा राहिली नाही. उद्या आणायची अजून साखर. असं करतो मी आता उद्यापासून एक एकरी काय चालू करतो. इकडं तर काय होत नाही हे मी कामात काय मी का खायचं नाही काय माणसानं उपाशी बसायचं का असं काय असेल तरी भरूनच करायचं मग वाकडी तिकडे वांगी त्यामुळे भांड्याचा खीर काय आणि वांगी काय करू म्हशीला टाकू नको, नाहीतर एखादी आई असली ना मसर फुगते ती. तुला काय शरदा का करायचंय बस ना शांत तुझ्या बापाची- फुगवत बसती तुझ्या बापाने केली की तुझ्या बाप्पाने ऐकलं की सगळं झाडाचा येतच केला आता मस्त बी काय मोना आपण मीडिया नाही आहे का, आपण आता media माझा पाय मोरगाळ आहे म्हणून बांधली ती काय. मी जर एवढा नीट झालो ना आईला 50 मीडिया गुंगवाय ताकद आहे माझ्या. ए म्हणे कुत्रा आलं बघ हा ना. हे वांग शिजायला लागलं नाही अजून, नुसती वांग्याला फोडणी दिली. मोना 2 ताई दिसती त्या दिसल्या का तुला? एक ताई आणि एक ताई. 3 ताई एक खाय 3 ताया. काय ती नाही द्या तुला चौथी इनामी झाली बरं चांगल्या वांग्याचा वास खमंग झाडाला पाहिजे, 5 किलोमीटर सुगंध दरवळला पाहिजे. बरोबर आहे ना? माझ्या जरा दार उघड लय काही दिसायला गेलंय, म्हणजे घरात धूर झालाय. पण कसं आहे गॅसमुळं धूर होते. बरोबर आहे का नाही मोना? अगं आपल्या मसरांना अजून वैरण घालायची आहे, काय करायचं? मला वैरण कुठे करू लागतील का मोना? माझी लय माय आणि तसंच कुठीत हात घालायचा. शिजलं का नाही आमच्या मोनाला? सुक्क वांग, भरीचं वांग, लाल भडक वांग, सांगोल वांग येत आहे का खायला? कुठं यायचं? आमच्या मोनाच्या शेतात अनुष्का फार्म लठवाडी. अनुष्काच्या बाप्पाचं काय नाही अनुष्काच कुठं आणायचं या मोना मी तुझ्या नावावर 1 एकर करतो बघा. 10 एकर खांगी. बरं